समरजीत सिंग घाटगे हे भाजपापासून दूर जाऊ लागले। महायुतीच्या मेळाव्याला समरजीत सिंगांनी दांडी मारली। एवढंच नाही तर समरजीत घाटगेंनी त्यांच्या सोशल मीडियावर बायोवरून कमळ सुद्धा काढून टाकले। 23 सप्टेंबरला त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हे तर निश्चित आहे। या दरम्यानच आम्ही त्यांना विनंती केलेली की मुंबईमध्ये जाऊन एकदा फडणवीस साहेबांची भेट घेऊया। खासदार धनंजय महाडिकांनी महायुतीच्या मेळाव्याला समरजीत घाटगे येतील अशी ग्वाही दिली, पण झालं उलटच। समरजीत घाटगेंनी महायुतीच्या वचनपूर्ती मेळाव्याला दांडी मारली। समरजीत घाटगेंच्या गैरहजेरीची चर्चा मेळाव्यात सुरू होती। मेळाव्याला दांडी मारणाऱ्या समरजीत सिंगांनी भाजपपासून लांब जाण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यांच्या बायोमधून कमळाचा फोटो काढून टाकण्यात आलाय। शिवाय वारसा शाहूंचा लढा सर्वसामान्यांचा अशी नवी टॅगलाईन दिली आहे। त्यांची नवी टॅगलाईन शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जवळ जाणारी असल्याचं स्पष्ट होऊ लागलंय। समरजीत सिंगांसंदर्भात मेळाव्यात कोणताही महायुतीचा नेता बोलायला तयार नव्हता। समरजीत सिंग भाजप सोबतच राहतील असा भाबडा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना आहे। या निवडणुकांच्या निमित्तानं निवडणूक लढवणारच असा ठाम त्यांनी निर्णय घेतलेला दिसतोय। त्यांना भेटायला गेलो, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे केलेला आहे। पक्षात दोन पावलं मागे आलं तर काही नुकसान होत नाही, पण देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा असतील, बावनकुळे साहेब असतील, हे चांगला काहीतरी निर्णय घेतील, पण तुम्ही पक्षामध्येच राहावा, वेगळी भूमिका काही घेऊ नका, अशी विनंती आम्ही राजे समरजीत सिंगांना केलेली आहे। समरजीत घाटगे यांची भाजप सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। आता समरजीत हाती तुतारी घेण्याची औपचारिकता असल्याची चर्चा सुरू आहे। आता एखादा चमत्कारच समरजीत घाटगेंना भाजपमध्ये कायम ठेवेल असं सांगण्यात येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।